बहीण भावाच्या नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन. रक्षाबंधन आलं की घरात अगदी आनंदाचं वातावरण असते. त्यात घरी भाऊ येणार म्हणून कामंसुद्धा आपल्याला पटपट आटपायची असतात. तर चला आज आपण झटपट अशी रेसिपी बघणार आहोत. तर आज आपण करणार आहोत पनीर मटर पुलाव करणार आहोत. त्याच्यासाठी इथे मी कोलम तांदूळ अर्धा किलो घेऊन ते धुवून बाजूला ठेवलेले आहेत. पुन्हा पातेलं ठेवलं. पातेल्यात तेल घातलं, मीठ घातले, हळद घातली. छान तेल तापलं की त्याच्यात पनीर मी फ्राय करून घेतलं. पुन्हा ते पनीर त्या पातेल्यातून काढून त्याच्यात सगळे खडे मसाले घातले. कांदा, टोमॅटो, गाजर, मटार, हिरवी मिरची सगळं घालून छान असं परतून घेतलं. पुन्हा त्याच्यामध्ये मी हळद घातली, 1 चमचा लाल तिखट घातलं, हे धुतलेले तांदूळ घातले, छान परतून घेतले, गरम पाणी घातलं आणि मीठ घालून हा भात मी झाकण ठेवून शिजवून घेतला. त्याच्यामध्ये वरून मी तूप टाकलं, हे फ्राय केलेले पनीर घातले आणि पुन्हा एकदा झाकण ठेवून मस्त असा भात मी एक 5 मिनिटं वाफवून घेतलेला आहे. गॅस बंद केला, वरून कोथिंबीर घातली आणि झटपट आपला पनीर मटर पुलाव तयार झालेला आहे. तुम्ही सुद्धा या नक्की खायला.